ताजमहाल एकदाच नाही तर अनेक वेळा विकला गेला होता आणि हे धाडस करणारा माणूस होता नटवरलाल, भारतातल्या सगळ्यात मोठ्या ठगांपैकी एक. नटवरलाल वेश बदलण्यात कमालीचा पटाईत होता आणि प्रचंड चालाकही. बनावट कागदपत्राचा वापर करून त्यानं ताजमहाल, लाल किल्ला आणि इतकंच नव्हं तर संसद भवन सुद्धा विकल्याचं म्हटलं जातं. पण प्रश्न असा पडतो की ताजमहाल आणि लाल किल्ला विकत घेणारी माणसं होती तरी कोण? तर नटवरलाल आपलं निशाण बनवायचा ते परदेशातून आलेल्या श्रीमंत लोकांना, जे त्याच्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवायचे. तो इतक्या चालाक पद्धतीनं बोलायचा की समोरचा माणूस क्षणात त्याला पैसे द्यायला तयार व्हायचा. नटवरलाल नेहमीच पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे असायचा. त्याला अनेक वेळा अटक झाली, पण प्रत्येक वेळी तो पोलिसांना चकवा देऊन पळून जायचा. एकदा तर त्यानं न्यायाधीशाचा वेश घालून पोलिसांनाच फसवलं होतं. इतकंच नव्हं तर त्यानं आपल्या मृत्यूबाबतही लोकांना फसवलंच. त्याच्या भावानुसार 1996 साली नटवरलालचा मृत्यू झाला होता, पण त्याच्या वकिलानं असा दावा केला की त्यानंतरही तो जिवंत होता.